मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 16 नंबरचा धडा मी नदी बोलते या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आधी आपण पाठाचे स्पष्टीकरण पाहू आणि नंतर पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। मी नदी बोलते म्हणजे इथे नदी आपल्याशी बोलत आहे। पहा, वाचा। आपण या धड्याचे वाचन करून घेऊयात। मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो। मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते। इतर नद्याही मला येऊन मिळतात। तर इथे पहिलं चित्र बघा। इथे आपल्याला काय दिसत आहे? पर्वत दिसत आहे आणि पर्वतामध्ये वाहणारी नदी दिसत आहे। तर नदी म्हणत आहे की माझा जन्म कुठे झाला आहे? पर्वतावर। मला अनेक ओढे येऊन भेटतात आणि ओढ्यामुळे मी मोठी होत जाते आणि नंतर इतर नद्याही मला येऊन मिळतात। मुलांनो, पुढचं हे चित्र बघा। हे कशाचं चित्र आहे? तर हे आहे धरण। तर इथे नदी म्हणत आहे माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। तर मुलांनो, तुम्हाला कळालंच असेल की आपल्याला नदीचा उपयोग कसा होतो। तर नदीचा उपयोग आपल्याला वीज तयार करण्यासाठी होतो, विजेवर कारखाने चालतात, शेतातील पंप चालतात, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नदीच्या पाण्याचा आपण वापर करतो। आता हे तिसरं चित्र बघा। ह्याच्यात आपल्याला दिसत आहे धबधबा। तर इथे नदी काय म्हणत आहे? मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते, पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते। आता माझा वेग कमी झालेला असतो, माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते, माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। पण मला एका गोष्टीची खंत आहे, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला दूषित करतात। तर इथे नदी म्हणत आहे की मी ज्यावेळेस पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते आणि नदीच्या पाण्याचा वेग काय होतो? कमी होतो। त्यामुळे दोन्ही किनाऱ्यावरील परिसर नदीच्या पाण्यामुळे काय होतो? हिरवागार होतो आणि त्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। नदीचे असे कितीतरी उपयोग आपल्याला होतात, अशी कितीतरी पद्धतीने नदी आपल्याला उपयोगी पडते। पण तरीसुद्धा नदीला एका गोष्टीची खंत वाटत आहे की ती आपल्याला एवढी उपयोगी पडते, तरीही माणसे काय करतात? नदीच्या प्रवाहामध्ये सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात आणि नदीला दूषित करतात। तर पुढे नदी म्हणत आहे माणसाच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते, तरीही मी पुढे पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही, थांबला तो संपला, असेच मी सगळ्यांना सांगत असते। शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो। बघा, इथे नदी आपल्याला काय सांगत आहे की मी तुम्हाला एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडते, पण तरीसुद्धा तुम्ही मला प्रदूषित करता। माणसांच्या वस्तीपासून, छोट्या शहरांपासून जाताना तर नदी जास्तच प्रदूषित होते, तरीही नदी थांबत नाही, ती पुढे पुढे जातच राहते। तर इथे आपल्याला नदीकडून संदेश मिळतो की जो थांबला तो संपला, त्यामुळे नदी कधीच थांबत नाही, ती पुढे पुढे जातच राहते आणि शेवटी सागराला जाऊन मिळते। ज्यावेळेस नदी सागराला जाऊन मिळते त्यावेळेस नदी म्हणून नदीचा प्रवास थांबतो। तर मुलांनो, तुम्ही ह्या धड्यातून पाहिलेच की नदीचे आपल्याला किती उपयोग आहेत, नदी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडते। त्यामुळे आपण नेहमी नदीचे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला नाही पाहिजे। तर मुलांनो, तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल। आता आपण या धड्याचे प्रश्न उत्तरे पाहूयात। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं अ आहे नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर,
नदीचा जन्म पर्वतावर होतो? आ. नदी मोठी कशी होते? उत्तर. पर्वतावरून वाहत येताना अनेक ओढे नदीला येऊन मिळतात, त्यामुळे नदी मोठी होते. ई. नदीच्या पाण्याचा उपयोग कशासाठी करतात? उत्तर. नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, वीज बनवण्यासाठी करतात. ई. नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर. नदीचा वेग पर्वतावरून सपाट मैदानी भागात येताच कमी होतो. उ. नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर. नदी आपल्याला जो थांबला तो संपला असा संदेश देते. उ. तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत? उत्तर. मुळा, मुठा, इंद्रायणी, भीमा, घोड नदी, कुकडी नदी इत्यादी नद्या माझ्या जिल्ह्यात आहे. मुलांनो, इथे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यातील नद्यांची नावे लिहिली तरी चालतील. प्रश्न दुसरा. पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा, त्यानुसार रिकाम्या जागा भरा. तर इथे बघा, पहिले अ आहे चालणे, चालतात, चालवतात. आ. पळणे, पळतात, पळवतात. तसेच आपल्याला ईचं करायचं आहे भेटणे, भेटतात, भेटवतात. ई आहे करतात, मग पुढे येईल करवतात आणि 1 नंबरला येईल करणे. उ आहे मिळणे, मिळतात, मिळवतात. उ आहे थांबणे, थांबतात, थांबवतात. प्रश्न तिसरा. हिरवेगार यांसारखे रंगछटा दाखवणारे शब्द लिहा. उत्तर. पांढरे शुभ्र, काळा कुट्ट, निळाशार, लाल भडक. प्रश्न चौथा. थांबला तो संपला यांसारखी सुवचने सांगा. उत्तर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, प्रयत्न अंती परमेश्वर, करावे तसे भरावे. मुलांनो, जर तुम्हाला सुद्धा सुवचने माहीत असतील तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा इथे सुवचने लिहू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.